न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। रवी भवन येथे युवासेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक। नागपुरातील रवी भवन येथे शनिवारी दिनांक 25 डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार यांच्या आदेशानुसार युवासेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली। ही बैठक युवासेना महाराष्ट्र सचिव शुभम नवले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती। बैठकीदरम्यान पक्ष संघटनेची कार्यप्रणाली, विस्तार आणि बळकटीकरण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। तसेच शहर व ग्रामीण पातळीवरील पक्ष नेतृत्वाबाबत काही पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी शुभम नवले यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्पष्ट शब्दांत सूचना देत सांगितले की पक्ष संघटनेत काम करणाऱ्यांनाच संधी दिली जाईल, पण तोंड पाहू धोरण यापुढे चालणार नाही, असा पक्षाचा इशाराही त्यांनी दिला। रामटेक लोकसभा युवासेना लोकसभा निरीक्षक राज तांडेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात जिल्हा आणि शहरातील सर्व शिवसैनिकांना सक्रिय होण्याचे आवाहन केले। प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मेहनत घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले। याशिवाय आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच सर्व पदाधिकारी जोरदार तयारी करण्याचे निर्देशही देण्यात आले। बैठकीत हितेश यादव, लोकसभा निरीक्षक राज तांडेकर, लोकसभा निरीक्षक शरद सरोदे, जिल्हा प्रमुख शहर तुषार गायकवाड, जिल्हा प्रमुख ग्रामीण अभय राऊत, जिल्हा प्रमुख ग्रामीण सतीश चालखोड, लोकसभा अध्यक्ष जिल्ह्यातील आणि शहरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट।